नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार क्षेत्रात मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात 200 युनिट पणत्यात मोफत वीज देणार व चंद्रपूर शहराचा विकास करून येथील बेरोजगार तरुणांना रोजगार देणार असे आश्वासनाची खैरात वाटली होती. यामुळे येथील मतदारांनी त्यांना भक्कम मतांनी विजयी केले होते. परंतु त्यांनी 5 वर्ष लोटूनही नाही 200 युनिट वीज मोफत दिली, नाही चंद्रपूर शहराचा विकास केला, नाही येथील बेरोजगार तरुणांना रोजगार दिला. आज येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला शेतीच्या मालाला भाव मिळत नाही. यामुळे येथील मतदार आमदार किशोर जोरगेवार विरुद्ध नाराज असून ते अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी असून तसा प्रचार करीत आहे, अशी माहिती पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार आनंद इंगळे यांनी दिली. तर जनतेला खरंच एवढा वेळ आहे का? आणि जे लोक ह्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये करोडो रुपये आज जे निवडणुकीच्या तोंडावर अमक वाटप टमक वाटप विविध प्रकारचे जे वाटप करतात, अशा प्रकारे हे लोक कोट्यवधी रुपये खर्च करून जर उद्या कोणी निवडून आला तर विचार करा का हे खरंच असे नेता लोक आणि हे श्रीमंत लोक हे कोणाचं भलं करणार आहे? आणि हे जे मोठाले राजकीय पक्ष आहे हे लोक जर याच्या एखाद्या गरीबाला तिकीट दिली, हे उद्या निवडून आले तर हे लोक त्याच्या मागे सर्व श्रीमंत लोक असते, मोठाले राजकीय पक्षाचे ते चालवणारे फाउंडर लोक असतात. ते उद्या चालून गरीब माणूस त्याच्यापाशी उभं नाही राहू शकत. हे फक्त निवडून येतपर्यंत ते त्यांच्या फक्त मी गरीबांना बस सामान्य माणूस म्हणून लोकांचे हात जोडणार, पाया पडणार, हे एक सोंग झाला. राजकारण एक धंदा झाला, एक व्यवसाय झाला. पैसा लगाव, पैसा कमाव. निवडणुकीच्या काळात हे एवढा जे लोक जाते तिथं पैसाच वाटले जाते एक प्रकारे. आणि हे जनता हे समजून नाही घेत का हे जे तुम्ही मी अमक्या पक्षाच्या कट्टर तमक्या पक्षाच्या कट्टर, अरे बाबा हे कोणतेही राजकीय पक्षवाले जे आहे हे यायचे आता सत्ताधारी विपक्ष असो किंवा सत्ताधारी असो, ते हे सर्व लोक इथं माजलेले लोक आहे. हे लोक कोणाचे भलं करणार नाही आहे जोपर्यंत कोणती विचारधारेचे एक तर लोक राहिलेले नाही आहे. तर हे इथली जर बेरोजगारी हटवायची असेल, प्रदूषणचा मुद्दा हटवायचा असेल तर इथली जी युवा पिढी आहे त्यांना एकत्र यावे लागणार आहे. आणि आमच्या इथं जसं संपूर्ण आशिया खंडामध्ये हा वीज प्रकल्प आहे इथं सर्वात मोठा, त्याच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे त्रास आमच्या इथं चंद्रपूरच्या जनतेला होत असतो. तर आता इथले जे माजी उमेदवारने आता जे उभे आहे यांनी म्हणलं होतं का आम्ही 200 युनिट जनतेला पूर्ण, त्यांनी म्हणजे विधानसभेपुरतं नव्हतं म्हटलं, त्यांनी म्हणलं होतं का 200 युनिट पूर्ण चंद्रपूर जिल्हा. तर आम्हाला लोकांना हे म्हणायचे आहे का आज ते ज्या पक्षाची तिकीट घेऊन उमेदवार उभे आहे निवडणुकीच्या रिंगणामध्ये, इतिहास पार्टी एका काळात सत्ताधारीच म्हणत होते की कोणत्याही फुकटच्या योजना हे लोकतंत्रासाठी घातक असतात. आणि आज त्यांनी तर निवडणुकीमध्ये म्हणलं होतं का 200 युनिट आम्ही जनतेला फ्री देऊ. मला सांगा, जर तुम्ही लोक म्हणत होते एका काळामध्ये का कोणतीही फुकटच्या योजना ह्या लोकतंत्रासाठी घातक आहे, तर मग आज तुम्ही ते 200 युनिट संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला देऊन म्हणजे तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे? माझे तर एवढंच म्हणणं आहे. हो, आता त्यांचा मुद्दा आहे, मला नाही बोलायचे आहे त्यांच्याबद्दल, परंतु माझे एकच म्हणणं आहे का आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो ह्या विधानसभा 71 मध्ये आणि 72 मध्ये लागूनच आहे, फक्त थोडासा डिफरन्स आहे, परंतु तो विधानसभा 71 आणि 72 मध्ये येते. आणि आमच्या 71 मध्ये पण एवढं त्याच्या कोळशाचे प्रदूषण वगैरे आहे. तर जमीन आमचं, पाणी आमचं, अशाच प्रकारचे डायलॉग मारून इथल्या नेत्या लोकांनी आपले घरं भरले आहे, कोणाचेही भलं केले नाही. इथली युवा पिढी बेरोजगार पडलेली आहे. आणि हे जे लाईट बिल येते हे लोक जे म्हणतात का एवढं फुकट देतो, एवढं फुकट द्यायची काही गरज नाही. आमचं एकच म्हणणं आहे की जे कोणती फुकटच्या जे योजना हे लोकतंत्रासाठी घातक आहे, आम्ही बिलकुल त्याच्या विरोधात आहोत. कोणतेही फुकटचे नाही पाहिजे. जर त्यांचं असं म्हणणं आहे का 3.5 रुपये दर प्रमाणे युनिट प्रमाणे वीज निर्मिती होते, तर आमचं एवढंच म्हणणं आहे, जर 3.5 रुपये प्रमाणे युनिट प्रमाणे जर वीज उत्पादन होत असेल इथे आमच्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये, तर तुम्ही आम्हाला 5 रुपये युनिट प्रमाणे 100 युनिट द्या. त्या 100 युनिटच्या वरता आम्हाला 1 रुपया वाढवून द्या, त्याच्या वरता आम्हाला पुन्हा 1 रुपया वाढवून द्या, परंतु आम्हाला काही फुकट देऊ नका. आणि जर तुम्ही आता आपले वीज बिल पहा तर वीज बिलामध्ये 4 रुपये 29 पैसे प्रमाणे 100 युनिट पर्यंत 4 रुपये 29 पैसे लागतील. 100 युनिटच्या वर सरळ 10.5 रुपये युनिट लागते. तर हे जनतेला कुठंतरी एक मूर्ख बनविण्याचं सिस्टम आणि एक प्रकारे हे 10.5 ते 11 रुपयाच्या युनिट प्रमाणे आम्हाला पडत आहे. आणि हे चंद्रपूरच्या जनतेवर सर्वात मोठा अन्याय. वरून
चंद्रपूर जिल्हा हा वीज उत्पादक जिल्हा असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची जे लोड शेडिंग आहे हे अन्यायकारक आहे. लोड शेडिंग अजिबात व्हायला नाही पाहिजे. जर कोणतीही वीज जर कोणी त्या 200 युनिटचे अगर कोणी हकदार व्यक्ती अगर असेल, खरंच कोणाला फुकट द्यायची असेल, तर जो त्या CTPS मध्ये थर्मल पॉवर स्टेशन वीज उत्पादन जिथं होते तिथं जो कंत्राटी कामगार आहे, हे लोक त्या डस्टामध्ये त्या बेलच्याचे काम करतात. मी पण तिथं काम केलेलं आहे. मिठाची गाडी खाली करणे, त्या बेल कन्व्हर बेल्टवर बेलच्याने काम करणे, तिथं नाली सफाई करणे, तिथं पूर्ण जे कोळशाचे काम वगैरे आहे. मी एका काळामध्ये पूर्ण शाळेचे शिक्षण घेत असतानापासून तर मी आपलं कॉलेज शिकत असताना तिथं काम केलेलं आहे CTPS मध्ये. तर मी सांगतो तिथचा जो मजूर वर्ग आहे, जो कंत्राटी कामगार वर्ग आहे, जर तुम्हाला 200 युनिट द्यायचीच असेल, त्याच्या जर कोणी हकदार असेल तर तो जो तिथले CTPS चे जे मजदूर आहे, कंत्राटी कामगार आहे, त्या लोकांना द्या. ते लोक त्याचे हकदार आहे. आणि जे चंद्रपूरची जे बाकी विधानसभेची जे लोक आहे, जसं आमची विधानसभा 71 मध्ये प्रदूषण वगैरे जास्त आहे ना, आमच्या परिसरामध्ये तेवढा मोठा प्लांट आहे, त्याची राखड जे आहे, तिचे जे बॉयलर आहे, जे आहे चिमणी ज्याला म्हणतात, जे धूर निघतो, ते एकदम त्याची साईज कमी झालेली आहे, म्हणजे हाईट कमी झालेली आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी आजूबाजूच्या परिसरात पहा तर राखडीचे इथं साम्राज्य असते आणि त्याच्यामुळे कुठेतरी प्रदूषण वाढत आहे. आणि हे लोक फक्त प्रदूषणाच्या नावावर काही ना काही सोंग करते, 4-5 दिवस बातमी वगैरे लावते, त्याच्यानंतर हे कुठे गायब होते भगवान जाणे. त्याच्यानंतर आमच्या विधानसभेच्या 71 मध्ये जर घुगुस शहरामध्ये जा तर सर्वात जास्त प्रदूषण तर तिकडल्या पट्ट्यामध्ये आहे. परंतु तिथले नेता लोक तिथं फक्त 2 दिवस मोर्चा आंदोलन काढते, त्याला काही वरून काही आलं देणगी तर ते लोक चुपचाप बसून जाते. परंतु सामान्य जनतेचे जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. अजून यांनी जर समजा तिथं कोणतेही नवीन उद्योग आणले तर त्या उद्योगाच्या जनतेला कोणताही फायदा होणार नाही, फक्त यांचे घरं भरणार आहे. नेत्याच्या आणि सामान्य जनते फक्त प्रदूषणाशी झगडत राहणार आहे. आपण निवडून आल्यावर काय विकास कामे करणार? मी निवडून आल्यावर मी तर जनतेला सरळ म्हणलं आहे, माझी पोस्टच आहे का मी एक इथला सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे आणि एक सुशिक्षित बेरोजगार युवक आहे. मी इथला एक सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे आणि इथला बेरोजगार सुशिक्षित युवक आहे. मी लोकांना ज्या दिवशी मी निवडून येणार सर्वात अगोदर इथले जेवढेही MIDC असो, इथं जेवढे मोठाले उद्योग आहे तिथे मी पूर्ण तपासणी करणार की इथल्या त्या फॅक्टरीमध्ये, त्या औद्योगिक याच्यामध्ये किती पट इथल्या स्थानिक नागरिकांना खरोखर त्यांनी रोजगार दिलेला आहे, त्याची चौकशी करून आपण इथल्या स्थानिक मजदूर जे युवा पिढी आहे त्यांना आपण इथं रोजगार देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. 100% इथल्या स्थानिकांनाच फक्त रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार. हा माझा विषय राहणार आहे महत्वाचा. आणि दुसरा महत्वाचा विषय जो शिक्षणाचा बाजारीकरण झालाय, जे खाजगीकरण शिक्षण आजच्या तारखेमध्ये सामान्य जनता शिक्षण लहान मुलांना किंवा कोणत्याही पद्धतीचे शिक्षण घेणं म्हणजे सामान्य माणसाचे बच्चा रोग राहिला नाही. शिक्षण एक बाजारीकरण झाला आहे. तर मी तो प्रयत्न करणार की सरकारी शाळा, ज्या सरकारी शाळेमध्ये जो सरकारी शाळेचा मास्तर आहे त्याच्या स्वतःच्या पोरगा त्या सरकारी शाळेत जात नाही, तो कॉन्व्हेंट मध्ये जाते. तर आम्हाला हे परिवर्तन करायचे आहे का? तुम्हाला एवढ्याले लाखो रुपयाचा पगार देऊन तुम्ही दुसऱ्याच्या पोराला शाळा शिकवाल तिथं जाता, परंतु तुमच्या स्वतःच्या पोरगाच्या सरकारी शाळेत जात नाही. तर त्या कॉन्व्हेंटमध्ये असं कोणतं शिक्षण आहे जे त्या सरकारी शाळेमध्ये नाही देऊ शकत? त्या सरकारी एवढा मोठा करोडो रुपयाच्या शासनाच्या फंड येते, मग हे लोक त्या सरकारी शाळेकडे एकही नेता कोणी लक्ष देत नाही, फक्त निवडणुका आले का मोठ्याल्या गोष्टी करते. आणि आता सत्ताधाऱ्यांनी म्हणलं होतं का त्यांनी न बोलता 65,000 सरकारी शाळा खाजगीकरण करण्यासाठी काढले होते. तर आम्ही त्याचा विरोध करतो आणि मी निवडून आल्यावर हे सरकारी शाळा जेही आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणार. कॉन्व्हेंट शाळेमध्ये कोणत्या पद्धतीचे असं शिक्षण आहे जे सरकारी शाळा त्याच्या मागे राहत आहे याच्यावर आपण नियोजन करणार. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना हेच आवाहन करणार की जे आता निवडणुकीच्या टाइमवर हे जे श्रीमंत लोक अमक वाटप तमक वाटप, आणि मला मुख्य स्वरूपाने हे सांगायचे आहे की जर कोणताही नेता निवडून आल्याच्या नंतर आपल्या घरच्या कोणी आपल्या परिवाराच्या नावावर अमकी योजना टमकी योजना चालू करते, रे बाबा हे जेवढे निवडणुकीचे अधिकार विधानसभा 71 आरक्षित आहे, SC राखीव आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे
आज सर्व जनतेला मतदानाचे अधिकार व जेवढे अनुसूचित घटक आहे जमाती आहे त्यांना आरक्षणामार्फत नेतृत्व करण्याचे अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि आज जे आपलं अस्तित्व आहे, जे आम्ही जे पांढरे कपडे घालून आज जो आम्हाला शिक्षणाचे अधिकार आहे हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे. आणि मी मुख्य सांगू इच्छितो की जे नेता लोक येते आणि म्हणतात का आम्ही निवडून आल्यावर 100 विद्यार्थ्यांचे, मी आपल्या आईच्या नावावर बापाच्या नावावर लोकांना शिक्षण देणार, मी आपल्या आई बापाच्या नावावर अमके टमके योजनाच्या. अरे भाऊ, आपले बापाचे बाप म्हणजे हे महापुरुष लोक, हे कितीतरी क्रांतिकारी ह्या देशासाठी शहीद झाले. किती त्या महापुरुषांनी संपूर्ण जीवन आपल्या अधिकारासाठी लढाई लढली, तेव्हा कुठं आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला आणि आपल्याला निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला, शिक्षण शिकण्याचा अधिकार मिळाला आहे. आज इथं 10 रुपये शिवभोजन थाली मुख्यमंत्र्यांनी चालू केली होती आणि काही लोक त्या लोकांना, गरीब लोकांना मी भोजन दान करतो म्हणून त्याच्या दिखावा करतात आणि त्या गरीब लोकांना कॅमेरा समोर लढायला लावतात आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात. म्हणजे किती निर्लज्जपणाची हे लक्षण आहे ह्या नेत्या लोकांची. आणि स्वतःला खूप मोठे विद्वानांना समाजसेवक समजतात, अशा लोकांचा मी विरोध करतो. आणि मी जनतेला सांगू इच्छितो का हे तुम्ही श्रीमंत लोकांच्या, हे जे लोक निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप, अमक वाटप, टमक वाटप, मोठाले यायच्या भानगडीत पडू नका. हे लोक कोणाचे काही करणार नाही, हे कोणाचे भलं नाही करू शकणार आहे. तिथं करोडो रुपये जर कोणी वाटला आहे तर तो करोडो रुपये निवडून आल्यावर कुठून काढणार आहे. अगर अशा लोकांनी तुम्ही निवडून देत असाल तर ते नेता गुन्हेगार नाही, जनता गुन्हेगार. जनता अगर सुधारली तर देश सुधरू शकते. आपला चुनाव चिन्ह? माझे चुनाव चिन्ह आहे 7 नंबरची बटन ॲटो रिक्षा, हे माझं निवडणूक चिन्ह आहे. येत्या 20 तारखेला आपण ऑटोवर शिक्का मारण्याच्या माझी सर्व जनतेला नम्र विनंती आहे. मी इथला सामान्य सामाजिक कार्यकर्ता, बेरोजगार युवक आहे. मी काही कोणा नोकरीवर नाही, मी एक सामान्य असा वाहन चालक कामगार आहे. हे काही दररोज काम भेटत नाही. आता आम्ही शिकलेली युवा पिढी एवढाही बेरोजगार आहोत. तुम्ही ह्या श्रीमंत लोक जे निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटत आहे, उद्या तुम्ही येले निवडून द्या ना. जर आमच्यासारखी युवा पिढी उद्या बेरोजगार राहिली, त्या अवैध मार्गावर गेली, आम्ही चांगले शिकलेले आहोत, भोंगा माईक घेतो, समाजात येतो, सामाजिक कार्य करतो. उद्या जर आता माझे जीवन बेकार झालं, उद्या अजून माझ्यासारखे जे दुसरी युवा पिढी आहे ते जर अवैध मार्गावर गेली, तर याले जबाबदार कोण राहील? उद्या याचे परिणाम कोणाला भोगावे लागणार? सत्ताधारी यांनी 65,000 शाळा खाजगीकरण काढल्या. उद्या अगर गरिबाची पिढी नाही शिकली, ते अवैध मार्गावर गेली, तर याला जबाबदार कोण राहणार? विचार करा मतदार बंधू आणि भगिनींनो. ह्या श्रीमंत ज्याच्या एवढ पैसा आहे ना, त्याच्या मागे घुमणारे हजार आहे. तुम्ही सत्याकडे लक्ष द्या. तुमच्यात अगर बदलाव आणला, जनतेने स्वतः विचार केला, तर एक चांगली सरकार बसू शकते, चांगलं परिवर्तन येऊ शकते. माझी जनतेला हेच विनंती आहे की हे येणारी विधानसभा, महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा कोणत्याही मोठ्या श्रीमंत पैसेवाल्याच्या मागे, ज्याच्या एवढ पैसा आहे त्याच्या मागे 100 लोक ऑलरेडी घुमत आहे. एक लक्षात घ्या. तुम्हाला अगर चांगली सरकार पाहिजे असेल तर इथली जे सामान्य गोरगरीब जे युवा पिढी आहे, सामाजिक कार्यकर्ता, त्यांना आपण राजकारणामध्ये आणणार. महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद सर्व निवडणुका लढवणार. आपण थोडंसं जे आपली आता निवडणुकीचे जे बौद्ध चिन्ह आहे आमच्या 7 नंबरच्या ॲटो, ह्या चिन्हावर आपण बटन दाबा. हे विधानसभा तथा येणारी पूर्ण हे विधानसभेचे आपल्या क्षेत्रात येणारे जे छोटे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, हे जे गरीब सामान्य सामाजिक कार्यकर्ता यांच्या हातात देण्याची कृपा करावी, जेणेकरून आपण नवीन काही परिवर्तन